रामकृष्ण हरी. आज इथे मी तुम्हाला वाती दाखवत आहे. तर ह्या वाती ज्या आहेत त्या माझ्या मावशीने दिलेल्या आहेत. जवळजवळ हा पूर्ण डब्बा भरून वाती होता. आता माझ्याकडे सध्या एवढ्याच वाती राहिलेल्या आहेत आणि असे छोटे छोटे त्यांनी गठ्ठे केलेले आहेत. तर तुम्हाला मी जवळून दाखवते. ह्या वाती एवढ्या एकसारख्या बनवलेल्या आहेत ना, म्हणजे जशा मशीनवर असतात बाहेर विकतच्या तशा त्यांनी हाताने बनवलेल्या आहेत. बघा इथे. आणि ह्या वाती कशा वाटल्या तेही नक्की सांगा. माझ्याकडच्या फुलवाती ज्या असतात आपण तुपामध्ये भिजवून ज्या देवासमोर वापरतो, तर त्या फुलवाती संपलेल्या आहेत. तर म्हणूनच तुम्हाला ह्या पण वाती त्याबरोबर दाखवल्या. मला त्या वाती करायच्या आहेत. तर आता मी इथे हा एवढा माझ्याकडे सरकी काढलेला कापूस आहे. तर एवढ्या कापसामध्ये मी त्या वाती करते. तर तो नॉर्मल तुम्हाला दाखवते. बाहेर विकतही भेटतात, पण आपल्या घरामध्ये केलेल्या ज्या वाती असतात ना, त्या मला तर त्याच आवडतात. असं चांगलं हे करून घ्यायचं, फुलून घ्यायचा कापूस, एकावर एक ठेवून छान असं मोल्ड करून हे इथं पिळायचं. असं ह्याला मी दूध वापरत नाही, काही वापरत नाही. कोरड्या वाती आणि त्याला थोडा थोडा असा कापूस घेऊन हा जो खालचा देठ आहे किंवा हा खालचा भाग जो आहे त्याला असा छोटा छोटा कापूस जो आहे तो असा गुंडाळून जर घेतला तर एकदम बाहेर विकतचं असतं त्याच्यामध्ये भेटतं. वेळ आहे, हौसी आहे आणि मेन म्हणजे करता येतं. त्याच्यामुळं करायचा तेवढा प्रयत्न करायचा आपण. तर ही एक झालेली आहे. तुम्हाला अजून एक दाखवते. असा कापूस फुलवून घेतला. खाली थोडासा पीळ करून झाल्यानंतर त्याला हा असा कापूस जो आहे तो जोडून असं करून घ्यायचा. जेवढ्या साईजला लांबीला पाहिजे असेल तर अजून कापूस घ्यायचा आणि करायचा. तर हे बघा, ह्या दोन झालेल्या आहेत. तर जेव्हा मी तुपामध्ये भिजवणार तेव्हा ह्या दोन्ही एकत्र करून तुपात भिजवून ताटामध्ये ठेवणार. म्हणजे आणि हे सेट करायला जर फ्रीजमध्ये ठेवलं तर हे दोन बरोबर असा जो जोड आहे तो आपण घेऊन डायरेक्टली देवासमोर लावू शकतो. म्हणजे प्रत्येक वेळेस वेगवेगळं असं घ्यायची गरज नाही. भेटूया नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.